नमस्कार. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सकाळपासून तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे अण्णा हजारेंचं जंतर मंतरवरचं आंदोलन. या आंदोलनाला तरुणांचा, समाजातल्या विविध घटकांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी अशा शंका घेतल्या जात होत्या की अण्णांचं हे तिसरं आंदोलन आहे. पहिलं एप्रिलमध्ये झालं, दुसरं ऑगस्टमध्ये झालं आणि हे तिसरं आहे, याला किती प्रतिसाद मिळेल. पण या सगळ्या शंका कुशंका खोट्या ठरवल्या आहेत अण्णांच्या समर्थकांनी, लोकपाल विधेयकाच्या समर्थकांनी. या क्षणाला माझ्या सोबत आहेत डॉक्टर अभय बंग. मी डॉक्टर अभय बंग यांना विचारणार आहे की अण्णांना जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचं रहस्य काय आहे. तुम्हाला आठवत असेल ऑगस्ट महिन्यात अण्णा रामलीला मैदानावर आंदोलन करत होते, उपोषण करत होते, तेव्हाही डॉक्टर अभय बंग त्याबद्दल बोलले होते आणि गोंधळलेल्या मनांना त्यांनी दृष्टी दिली होती. माझी अपेक्षा आहे आज डॉक्टर बंग अशीच दिशा आपल्या सगळ्यांना दाखवतील. डॉक्टर बंग, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये. मला अण्णांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे आणि तुम्हाला आठवण द्यायची आहे की ऑगस्ट महिन्यात असंच आपण बोललो होतो. तुम्ही जेव्हा जेव्हा बोलता तेव्हा गोंधळलेल्या सगळ्या प्रेक्षकांना, माझ्यासारख्या लोकांना एक प्रकाश दिसतो, एक दिशा दिसते. आज त्याच अपेक्षेने मी तुम्हाला हे प्रश्न विचारतोय. मला सांगा, प्रचंड प्रतिसाद मिळाला आज अण्णांच्या आंदोलनाला रामलीलावर. या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही कसा लावता? मला असं वाटतं हा जनतेने जनभावनेच्या बाबतीत सरकारला दिलेला कौल म्हणा की रेफरंडम शब्द मी नाही वापरणार कारण हा काय अखिल भारतीय नाही आहे, पण त्याच्यातनं सूचन तर होतं की जनभावना काय आहे. अगदी तुला प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याही मनात थोडीशी आशंका होती की गेले मध्ये 4 महिने गेले आणि विविध प्रकारचे आरोप अण्णांवर, अण्णांच्या टीमवर झाले, तर काय होतंय, जनतेचा प्रतिसाद कसा राहील, थोडीशी माझ्याही मनात धाकधूक होती. पण आज जो प्रतिसाद पाहिला जंतर मंतरवर ते बघून याची खात्री पटते की जनता अजून अगदी सजग आहे, जागी आहे. आणखी हा जो मुद्दा उचलला आहे अण्णांनी तो जनभावनेचं अगदी सटीक प्रतिबिंब आहे. म्हणजे याच्यावरनं पुन्हा एका अर्थाने असं आपण म्हणूया की रिकन्फर्म झालं की अण्णांची जनतेच्या नाडीवरती बरोबर बोट आहे. आणि तसं जर आपण पाहिलं ना तर हा फक्त लोकल भारतातला फिनॉमिनन नाही बरं का. पूर्ण जगामध्ये अगदी अमेरिकेपासून तर इकडे म्यानमारपर्यंत आपण बघूया. अमेरिकेमध्ये ज्या तऱ्हेने वॉल स्ट्रीट ऑक्युपाय चळवळ सुरू झाली आणि ती नंतर अनेक देशांमध्ये पसरली, किंवा मिडल ईस्टमध्ये अरब स्प्रिंग्सच्या नावाने जे विविध जन आंदोलन झाले आणि गेल्या 6-8 महिन्यामध्ये एकापाठोपाठ एक हुकुमशाह्या धराशायी झाल्या, पासून तर चीनमध्ये देखील काही लोकशाहीचे प्रयोग सुरू होतात, त्यामुळे आश्चर्य आहे. आणि म्यानमारमध्ये आपण पाहिलं की जनभावनेच्या पुढे सरकार कदाचित लोकशाहीच्या वतीने बाजूला काही पाऊल टाकताय. रशियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुटिनच्या विरोधामध्ये आंदोलन होते आहे. तर मी असं मानतो की एक जागतिक लाट सुरू आहे आणि जनतेच्या नावाने राज्य करणारे जे अनिर्बंध, एका अर्थाने आपण म्हणूया की हुकुमशाही किंवा प्रतिनिधीशाही, हे दोन्ही जे सुरू होती जनतेच्या नावाने, जनता जाहीरपणे येऊन म्हणते की नाही, आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे, आमचं मत काहीतरी वेगळं आहे आणि ते प्रतिनिधीशाहीमधनं प्रगट होत नाही आहे, म्हणून आम्ही ते डायरेक्टली प्रगट करणार. तर मला असं वाटतं आजचा जो अण्णांना प्रतिसाद मिळाला तो म्हणजे जनतेने हे रिकन्फर्म केलं आहे की जनता अण्णांच्या मागे आहे. अभयभाऊ, तुम्ही म्हणताय की जनतेने हे सांगितलंय की आम्ही अण्णांच्या पाठी आहोत. पण मला सांगा, असं असूनही सरकार अण्णांचं ऐकत नाहीये. आज त्या व्यासपीठावर अण्णांनी सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलवलं होतं आपापली भूमिका मांडण्यासाठी. UPAतला एकही नेता गेला नाही. काँग्रेस पक्षाने नाकारलं जायचं. NDAशी संबंधित पक्षांचे नेते गेले, इतर छोट्या मोठ्या पक्षांचे नेते आले, पण काँग्रेसच्या प्रतिनिधींना 2दा पत्र पाठवून सुद्धा यायचं त्यांनी नाकारलं. याचा अर्थ कसा लावायचा? काँग्रेस लोकांपासून तुटते आहे. एक मोठी गॅप, ज्याला दरी म्हणतात, ही सत्ताधारी आणि जनतेमध्ये तयार झाली आहे, असं तुम्ही म्हणाल का?
सरकार दुर्लक्ष करत आहे असं तर मला नाही वाटत, कारण इतकं ते स्पष्ट आहे की कोणतेही सरकार हे दुर्लक्ष करू शकत नाही. मला अशी काळजी वाटते की हे सरकार अशा नकारात्मक लूपमध्ये गेलेलं आहे आणि ते डिफेन्सिव्हवर गेलं आहे. त्याने आत्मविश्वास कदाचित गमावला आहे आणि जनतेसोबत कदाचित सरकारचा राजकीय संपर्क कमजोर झालाय किंवा तुटलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण नाहीतर एकापाठोपाठ ज्या तऱ्हेची नकारात्मक पावलं सरकार घेते आहे ते मला तरी अनाकलनीय आहे. माझा कोणत्याच राजकीय पक्षाशी काही घेणं देणं नसल्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून माझी खरं म्हणजे सदिच्छा अशीच असणार की सरकारने योग्य पावलं उचलावी. हे सरकार वाईटच सिद्ध झालं पाहिजे, ते पडलंच पाहिजे असं काय माझी इच्छा नाही आहे. तर माझी सरकारकडनं काय अपेक्षा आहे एक सामान्य नागरिक म्हणून, की ही जनभावना जी आहे ती व्यापक आहे, ती योग्यच आहे. की गव्हर्नन्स आणि राजकारण नीट नसेल तर त्याचा अंतिम दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतात. म्हणून जनता जाहीरपणे म्हणते की बाबा रे खूप झालं, आता तर सुधार. तर याला सरकारने एक सकारात्मक दृष्टीने एक चांगला संदेश आपल्याला मिळालेला फीडबॅक म्हणून घ्यायला हवं आणि सेल्फ करेक्शन. आणि खरं म्हणजे काय नुसतं सरकारनेच करेक्शन करायचं नाही आहे, विरोधी पक्षांनी करेक्शन करायचं आहे, सगळ्याच राजकीय पक्षांनी करेक्शन करायचं आहे, नोकरशाहीने देखील स्वतःला दुरुस्त करायचं आहे. म्हणून एकूणच आपल्या राजकारण आणि प्रशासनाला दुरुस्तीसाठी हा जनतेचा संदेश आहे. असं दिसतंय की सरकार तो काही सकारात्मक पद्धतीने घेत नाही आहे आणि हे दुःखद बाब आहे. याचे दोन अर्थ मी जे लावतो ते असे की एक असं की नेतृत्व पहिल्यांदा त्याची नैतिक मॉरल लेजिटिमसी, त्याचा जो नैतिक अधिकार असतो ते गमावतं, मग ते राजकीय अधिकार गमावतं आणि त्याच्यानंतर ते जाहीरपणे लोकाधिकार गमावतं. या दिशेने सरकारची पावलं हळूहळू पडतात आहे. मला अशी आशा आहे की हे इरिव्हर्सिबल अपरिवर्तनीय नाही आहे. मला अशी आशा आहे की सरकार अजूनही आत्मविश्वास परत कमावेल आणि आपली पावलं दुरुस्त करेल, कारण माझी या देशाच्या हितासाठी सरकारलाही सदिच्छा आहे. पण दुर्दैवाने सध्या तरी असं दिसतंय की सरकार एक नकारात्मक मानसिकतेमध्ये आणि लूपमध्ये चाललंय. आणि मला बरीचशी आठवण खरं म्हणजे पुन्हा 1974-75 ची होते. इंदिरा गांधींसारखी अतिशय लोकप्रिय निवडून आलेली नेत्री, पण त्यांनी देखील भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि विरोधी मुद्दा सरकारने जेव्हा घेतला, जयप्रकाश नारायणांनी जेव्हा घेतला, तेव्हा हळूहळू इंदिरा गांधी देखील अशाच नकारात्मक लूपमध्ये गेल्या. चांगल्या सूचनांचा देखील त्यांनी अव्हेर केला. जेपींना त्यांनी कन्फ्रंटेशनसाठी वारंवार आवाहन केलं आणि त्याच्यातनं एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला जयप्रकाशांचं जन आंदोलन आणि दोघेही हळूहळू अधिक जास्त संघर्षाच्या भूमिकेतनं जात जात शेवटी सरकार हुकुमशाहीच्या भूमिकेत जाऊन पोहोचलं. आणि 26 जून 1975 जेव्हा जेपींचं 25 जून 1975 रात्री भाषण झालं, त्या भाषणाचं निमित्त करून त्यांनी हुकुमशाही आणीबाणी लादली. आत्ताचं सरकार, माझी अशी भावना आहे की सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे हुकुमशाही प्रवृत्तीची माणसं नाही आहेत आणि मूळतः सज्जन माणसं आहे अशी माझी भावना आहे, असा माझा विश्वास आहे. म्हणून हुकुमशाही ते लावतील असं मला वाटत नाही. पण मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की सरकार जे चालवतात आहेत ते जे एजंट आहेत मधले, ती सगळी छोट्या कदची माणसं आहेत, छोट्या उंचीची माणसं आहेत. आणि जेव्हा या माणसांचे मोठे मोठे कटआउट्स मी शहरांमध्ये पाहतो, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, तर मला ते कार्लाईलचं वाक्य आठवतं. कार्लाईलने असं लिहून गेलाय तो, की तो म्हणाला की जेव्हा खुजा माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात तेव्हा समजून जा की सूर्यास्ताची वेळ आली आहे. तर आता या छोट्या छोट्या नेत्यांच्या मोठ्या मोठ्या सावल्या पडायला लागलेल्या आहेत. राष्ट्रीय निर्णय ही छोटी मंडळी घ्यायला लागली आहे. त्यांच्यापैकी एकालाही जनाधार नाही. मी नाव घेऊ इच्छित नाही, पण बहुतेक जे पॉलिटिकल एजंट मंत्री या नावाने सध्या निर्णय घेतात आहेत दिल्लीमध्ये, त्यांच्यापैकी जवळपास कोणालाही जनाधार नाही. ते जनतेच्या नावाने निर्णय घेतात आहेत. त्यांची खुजी माणसं त्यांच्या कृतीनुसार निर्णय घेतात आहेत. त्याच्यामध्ये देशाचं आणि लोकशाहीचं मात्र अहित होण्याची संभावना आहे.
देशाचं आणि लोकशाहीचं अहित होण्याची शक्यता आहे असा इशारा अभयभाऊ तुम्ही देताय. नेमकं बोललाय. जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या होतात तेव्हा सूर्यास्ताची वेळ आलेली असते. हा सूर्यास्त कुणाचा? यातून सरकारने, राजकारण्यांनी काय धडा घ्यायचा? हा खरा प्रश्न आहे.